याहू कोई मुझ मित्रांनो असा आवाज देण्याचं कारण म्हणजे आमचे मावशीन तिकडे काका तिकडे त्या साईडला आहेत नाना आमचे ना अंता नाना आणि लता नानी त्यांना आवाज द्यायची पद्धत ही जुन्या काळाची आहे तुम्हाला तर माहिती असेल काय झालंय त्यांचं घर तिकडं त्यांनी माझ्यापाशी आवाज इकडे दिला मी त्यांना आवाज दिला अशी ही जुनी पद्धत आहे आपली आवाज देण्याची जेणेकरून हा घसा बिसा एकदम ठणठणीत राहतो कारण की मित्रांनो हे मोबाईल वापरत नाहीत मोबाईल वापरणारे अशी आवाज पद्धत जुनी आहे न मोबाईल वापरता आवाजावरती क्लिअर सगळं होऊन जातं कान सुद्धा मस्तपैकी मजबूत राहतात. आणि मित्रांनो एक अजून सांगायचे जेव्हा मी घरी होती ना युपी होती ना तेव्हा आहो म्हणजे हे लक्ष झालंय मला मित्रांनो जेव्हा मी युपी होती ना तेव्हा म्हणजे आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते जेव्हा आमचं लग्न नव्हतं झालं म्हणजे प्रेम होतं आमच्या दोघांचे तेव्हा आहो काय करायचे ह्यांच्या भाषा मला कळत नव्हता महाराष्ट्राचं लँग्वेज मला अजिबात कळतच नव्हतं तर आहो काय करायचे आई शेतात तिकडं म्हणजे तिकडं शेत आहे ऊसाचं शेत आहे तिकडं कामाला जसे खुरपाय कसं जात होती आई तिकडे ते रानात जात होते आपल्या खुरपायला वगैरे हा खुरपायला वगैरे जात होते ना आई तर आहो काय करायचं की बाबू 1 मिनिट रुको मैं मम्मी को आवाज देता हूँ मुझे लगा कैसी आवाज दे रहे आहो काय करायचे माहिती का स्लॅब वरती जायचे आणि आकाऊ कसं म्हणायचे आकाऊ तर मित्रांनो मला खूप हसी यायची आणि माझी बहिणी आणि माझी आई असं जवळ बसलेला त्यांना मी ऐकून देत होते की यांच्या भाषा कसा आहे आणि मी कसं हँडल करणार आहे सगळं कसं ॲडजस्ट करणार आहे मला काहीच माहीत नव्हतं पण इकडं आल्यानंतर सगळं माझं असं सवय झालेला आता सगळं भारी वाटते ऐकून तर हे दिवस आज आठवण आली की नाही बघा मित्रांनो असं असते म्हणजे मोबाईल वापरता माणसाला कसं घरी बोलवायचं संदेश मेसेज कसं पाठवायचे तिकडून एक आवाज आला की इकडून एक आवाज जायचे पुढचा माणूस ते तसं म्हणजे तेव्हा मोबाईल नव्हता असंच लोक असं बोलवायचे नाही का असंच आम्ही मोबाईल वापरतच नव्हतो असंच ना जोरात पण आता तर फोनावर सुद्धा घसा ठणठणीत आहे आवाज दिला तर एखाद्याचं कान बधीर होते बघा मित्रांनो आणि आमचे आत्याबाईच्या हरभऱ्याचं मशीन आलेत ना तिकडे चाललोय मित्रांनो आम्ही तर असंच व्हिडिओ मध्ये बनवून राहा चला जाऊया आपण तिकडं तर चला मित्रांनो हे बघा आता मी आणि आहो चालले ते हे बघा ट्रॅक्टर पशी तिकडे ट्रॅक्टर फवारा कुठल्या साईडला तिकडे लावा आणि बघू आता कसं काय पीची मुलगी हरभरा कसा करायचे मला काय माहित नाही त्यामुळे मी आले ते बघायला ऊन भरपूर आहे ऊन असं आहे बाहेर निघू वाटत नाही तरी काय करणार आहे घरी बसून तरी काय करायचे झालं गाड्या 3 किती हाका मारलंय आम्ही ऐकून आमचा आवाज जोरात आला म्हणजे तुमचा पण जोरात आला पाहिजेत की मग काय नाही खाल्लं जरा खाल्लंय इथं मका आणाय गेलो आमची तिकडे फजिती झाली हीच नाही त्याचा गाडा चाला ना तिकडून म्हणजे नको वापरला भेटला हाताने कुठं मका नाही बसाली की आणि मका पण बारीक न बांधा येई ना काय चाललंय फवारा इकडे असं ह्याचा हे बघा मित्रांनो आमचे नाना ताडपत्ते काय म्हणतात नानायला काय आणलं ते कागद आणला कागद पोत्यांचा शिवून ताडपत्री नाही ताडपत्री असती वय असली पिशव्याची हे बघा मित्रांनो हे आणले ते आता याला हातरून मग ते आव फटले खाले हा फटले खाले बघा डबलच टाका ह्याच्यात आता हरभरा टाकायचे हो असं घ्या ना इकडं ही कोपरा गेला होता हा न्या तिकडे वडत दोन्ही न्या आता मित्रांनो आम्ही हरभरा पिसणार आहे ती हरभरा भराडणार आहे मशीन मध्ये भराडणार मशीन मध्ये करणार आहे लाव असं उचलायचं मित्रांनो पुढे जाते का नाही
लय हे बघा लवकर होईल. मित्रांनो कस का आता मस्त पैकी बर्डन होत आहे. लय लवकर होते. हा नुसतं असं घालायचं. एका मिनिटात तिकडे हरभरा पलीकडे. तर मित्रांनो इकडे या सगळीजण. इकडे या तुम्हाला धावतो. इकडे या. हा बघा हरभरा निघला लताना त्या रानातला. याहू कोई मुझे जंगली कहे चाहे कुछ भी कहता रहे. असं लावायचं. लतानांना येतच नाही. तू टाकते का? मी घेतो शूट. वारे दिसतोय हा. झालं हरभरा लतानांना. दाद्या जावा तिकडे पलीकडे. पलीकडे जा. ये छत्री है छत्री. लांब दादा. तर मित्रांनो पिसून झालेलं आहे सगळं. झालं का पिसून? झालंय पण पहिल्यांदाच केला. भारी वाटलं असं. ह्याचा मशीन मी पहिल्यांदाच बघितलंय हरभराच्या भरडायच्या. चला हरभरा किती झाला ते तुम्हाला सगळ्यांना धावतो आधी. चला शेत राहिले की हो. पिशवी द्या ना त्यांना. चांगलं झालं की. तुम्ही उशीर केलाय भरडायला.
हे तर बघा मित्रांनो बघा हरभरा कसा झालाय मस्त पैकी. आता ह्यातला आपल्याला खायला थोडा घेऊन जायचा, म्हणजे टेन्शन नाही. आपण आता हरभरा खायचा मस्त पैकी. लय भारी झाला हरभरा आहे का नाही? एक पिशवी झाले ते मित्रांनो हम्म. मस्त पैकी. छान वाटलं, हिऱ्याची एक पिशवी भरून. छान वाटलं आणि भारी वाटते असं. देशी हरभरा ह्या. हा हायब्रिड नाही काय नाही, घरच्या हरभरे आहेत. आणि ऊन पण भरपूर आहे मित्रांनो, तरी असं म्हणजे उन्हात काम करायला आहे ना भारी वाटते. का भारी वाटत असेल तुम्हाला वाटत असेल शिल्पाताई काय पण म्हणते उन्हात काम करायला भारी वाटते का? एकदम घामे घामे होते आणि नंतर मग गार थंड हवा चालतात मग भारी वाटते. चालू करताय का? हे बघा मित्रांनो, हे पिशवी आमच्या घरी चालवलेला आहे. हा लतानाने आपल्याला दगडाने हाणन. चल आपल्या घरी चालले. मित्रांनो हे पिशवीला हलकी घेऊन लाका चालले पण. ते आता लता नानीच्या घरी ठेवायला. पिशवीला जळ आहे मित्रांनो, हे बघा तरी डोक्यावर अशी आम्हाला पिशवी सारखी उचलून आपतीन तुला. मला हा एवढं माझं ह्याच्यापेक्षा जास्त वेट आहे माझा. नाही नाही कमी. 63 किलो झाले ते मित्रांनो. पहिले 59 किलो होता, 63 किलो झाले. 3 किलो वाढले ते माझं वजन. मम्मी जावा ठेवून या ते तात्पट. कुठं टाकायचं? दमाने ठेवा हो. सर का कुठे व्हायचं? येते की बोलाय. हा हो हो हो. तर मित्रांनो हरभरा करून आलोय, पण उन्हाने जाम झालोय मित्रांनो. हे बघा सगळ्या घामाने पूर्ण भरलोय मी मित्रांनो, आणि लय त्रास होतोय उन्हाने. पण तरी सुद्धा काम केल्याशिवाय पोटाला अन्न नाही, अशी ही शेतकऱ्याची अवस्था आहे. बरोबर ना मित्रांनो? खरंच उन्हाने तापलेलं आहे, डोकं पण एकदम गरम झालेलं आहे आणि एकदम कसं वाटतं माहिती का, असं अंग एकदम गरम गरम वाटते. पण खरं सांगू तर उन्हाचं टेम्परेचर आहे ना खूपच वाढलेलं आहे. आणि हरभरा तर करून झाले ते, आणि करायला भारी वाटलं. 4-5 जण होते करायला, आणि एक पोतं म्हणजे पिशवी निघलेला आहे हरभरा. आता 1 वर्ष त्यांना काही टेन्शनच नाही आहे हरभऱ्याच्या. तर आय होप आजचे ब्लॉग तुम्हाला आवडले असेल. नक्की सांगा आवडलं की नाही, कमेंट करून सांगा. कोणाच्या इकडे मशनीने अशा प्रकारे हरभरा केला जातो ते पण सांगा कमेंट करून मित्रांनो. हो. आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ लाईक करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःच्या काळजी घ्या. आणि मित्रांनो हसत खेळत आनंदात राहावा. बाय बाय.